स्थानिक उत्तमचंद बगडिया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रिसोड येथे मराठी विभागाच्या वतीने शिक्षण महर्षी व भारताचे पहिले कृषीमंत्री भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती प्राचार्य डॉक्टर विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर पी.के. नंदेश्वर होते। त्यांनी आपल्या मनोगतामध्ये भाऊसाहेब देशमुख हे नवसृष्टीचे भाग्यविधाते असल्याचे गौरवोद्गार काढले। शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण विद्यालये, वसतिगृहे, अनाथालय, व्यायामशाळा तसेच विधी व कृषी शाखांसह अनेक शैक्षणिक उपक्रम त्यांनी उभे केले असल्याचे त्यांनी नमूद केले। प्रमुख वक्ते प्राध्यापक विठ्ठल वाघ यांनी आपल्या मार्गदर्शनात भाऊसाहेब कृषीमंत्री असताना त्यांनी राबविलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा वेध घेतला। विशेषतः कर्जलवादाचा कायदा हा शेतकऱ्यांसाठी ईश्वरी वरदान ठरल्याचे ते म्हणाले। या कायद्यामुळे कर्जबाजारीपणामुळे शेतीवर येणारे संकट दूर होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एम.पी. खेडेकर यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुमित लावरे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संदीप जुनघरे यांनी केले। कार्यक्रमाला एनएसएस प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ए.जी. वानखेडे, प्राध्यापक टिकार, प्राध्यापक डॉक्टर मेश्राम, प्राध्यापक डॉक्टर बुधवंत, प्राध्यापक बाजड, प्राध्यापक राऊत, प्राध्यापक पाठक मॅडम, प्राध्यापक राम जुनघरे, प्राध्यापक साबळे, प्राध्यापक बोंडे मॅडम, प्राध्यापक पांढरे यांसह प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ओकार पुरी, डॉक्टर मनोज नरवाडे, प्राध्यापक मनोहर, प्राध्यापक प्रजापती, डॉक्टर काळे, गोपाल कोरे, संतोष घुगे, सुनील चराटे, सूरज नरवाडे यांनी विशेष सहकार्य केले। कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।